शासनाच्या वतीने पक्के घर नसणाऱ्यांसाठी विविध घरकुल योजना असतात। त्यामुळे 2024 ते 25 आणि 25 ते 26 या वर्षात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत बऱ्याच घरकुलांना मंजुरी मिळाली आहे। त्यातील काही घरकुलांचे कामही पूर्ण झालेले आहेत, तर काही घरे अपूर्ण आहेत। तर पात्र लाभार्थ्यांना जागा नसल्यास शासनाकडून खरेदीसाठी पैसेही मिळतात। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागासाठी आहे। या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळते। या योजनेतून घरकुल मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांनी 269 चौरस फूट बांधकाम करणे अपेक्षित असते। यासाठी केंद्र शासनाकडून 1,20,000 रुपयाचे अनुदान मिळते। तसेच घराचे अधिक काम झाले तर त्याचा खर्च हा लाभार्थ्यालाच करावा लागतो। त्याचबरोबर शौचालयासाठी वेगळे पैसे मिळतात। स्वच्छ भारत मिशनमधून त्याचा निधी मिळतो। प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधताना लाभार्थ्यांना 4 टप्प्यात पैसे मिळतात। घरकुल योजनेचे हे पैसे लाभार्थ्याच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा होतात। त्यामुळे लाभार्थ्यांना अनुदानासाठी हेलपाटे मारावे लागत नाही। यामुळे घरकुल पूर्ण होण्यास विलंब होत नाही। 4 हप्त्यात असे मिळते अनुदान। पहिला हप्ता घरकुल मंजूर झाल्यानंतर 15,000 रुपये। दुसरा हप्ता घरकुलाचे फाउंडेशन पूर्ण झाल्यानंतर 70,000 रुपये बँक खात्यावर जमा। तिसरा हप्ता घराचे काम पत्रा टाकण्याच्या स्थितीत आल्यावर 30,000 रुपये। चौथा हप्ता घरकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर 5,000 रुपये। घराच्या जागेसाठीही पैसे मिळतात। घरकुलाचा लाभ घेताना काही लाभार्थी हे भूमिहीन असतात। त्यांना घरकुल मंजूर झाले तरी बांधकामासाठी जागा नसते। यासाठी शासनाच्या वतीने घरकुलासाठी अर्धा गुंठा जागा खरेदीसाठी 1 लाखापर्यंत अनुदान देण्यात येते। यामुळे संबंधित पात्र लाभार्थ्याचे घरकुल बांधण्याचे स्वप्न साकार होते। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।